हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ विथ संदीप सर. आपण मागच्या पार्ट मध्ये स्क्वेअरची ट्रिक शिकलो होतो बघा. 25 पासून तर 75 पर्यंत कसे स्क्वेअर काढायचे शॉर्ट ट्रिकने. आता आज त्याच्या पुढचे स्क्वेअर 75 पासून तर 125 पर्यंत बघा. तर याचे स्क्वेअर कसे काढणार आहात याची ट्रिक मी आता तुम्हाला परफेक्ट सांगतोय. व्यवस्थित समजून घ्या आणि समजल्यानंतर जे काही विचारले असतील ते त्याचे आन्सर्स नक्की कळवा. ट्रिक फक्त समजून घ्या, मेन महत्त्वाची ट्रिक आहे आपली. पुन्हा काळजीसारखं बघा, जसं 75 आणि 125 यांच्या मधला नंबर कोणता, तर दोघांच्या एक्झॅक्ट मध्ये जर म्हणतो तर 100 हा नंबर जो आहे हा आपला बेस असेल. सगळं कॅल्क्युलेशन या 100 होणार. तर 100 पेक्षा जर 75 पर्यंत नंबर म्हणत असाल ते लहान म्हणजे मायनस म्हणावं लागते आणि 100 पेक्षा 125 पर्यंत नंबर म्हणजे मोठे असतील म्हणजे प्लस म्हणावं लागेल. लक्षात घ्या, एक मायनस आणि काय प्लस. जर लहान नंबर आले सबट्रॅक्शन करा, मोठे नंबर आले ऍडिशन करा. म्हणजे काय बघूया. डायरेक्ट नंबरच घेऊया स्क्वेअर. तुम्हाला पुन्हा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यासाठी 1 ते 25 पर्यंत स्क्वेअर पार्ट असणं आवश्यक आहे. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम येऊ द्या असू द्या, एवढे स्क्वेअर पार्ट असतील तर त्याचे पुढचे स्क्वेअर तुम्हाला पार्ट करायची गरज नाहीये. 5 सेकंदामध्ये आन्सर देतात. चला मी तुम्हाला दाखवून देतो एक स्क्वेअर. समजा मला हवाय बघा 98 चा स्क्वेअर. आता 98 बघा, तुम्ही बघा 98 चा स्क्वेअर घेताय तर 98 चा स्क्वेअर घेताना मला सांगा हा नंबर 100 पेक्षा कितीने कमी आहे. 100 पेक्षा बघा हा फक्त आणि फक्त 2 ने कमी आहे म्हणजे -2 म्हणावं लागेल. मग हे 2 फक्त मायनस करून घ्या. 98 मधून जर 2 मायनस केले तर किती उरते तुमच्याकडे 96. बस, यात अर्धा वगैरे काय करायचं नाही. 100च बेस आहे आपला. 50 ला काय करायचं, अर्धा पण करावं लागेल. यात नाही करायची गरज. फक्त -2 आहे तर 2 यातून कट केले 96 आले. आणि जो कमी आहे ते 2 चा स्क्वेअर मांडला पुढे. 2 चा स्क्वेअर किती असतो रे 4. पण लिहिताना 2 डिजिट मध्ये लिहायचंय. मग 4 जरी असेल तर लिहिताना 04. झाला बघा स्क्वेअर. कशाचा पण घ्या. मी म्हटलं तुम्हाला 93 चा स्क्वेअर हवाय मला. 93 चा स्क्वेअर पाहिजे असेल तर चेक करा. पुन्हा हा 100 पेक्षा कितीने कमी आहे. तर 100 पेक्षा हा बघा फक्त 7 ने कमी आहे म्हणजे काय -7 बनेल. मग 93 मधून 7 कट करून टाका. किती होते 93 मधून 7 कट केले तर 86. आणि या 7 चा स्क्वेअर पुढे मांडायचा आहे. 7 चा स्क्वेअर किती असतो 49. झालं बघा आन्सर. एकदम इझी बघा. कोणता घ्या, मी म्हटलं मला स्क्वेअर पाहिजे 84. 84 चा स्क्वेअर हवाय. 84 हा 100 पेक्षा कितीने कमी आहे. तर 100 पेक्षा फक्त आणि फक्त किती 16 ने कमी आहे म्हणजे -16. मग हे 16 यातून कट करून टाका. 16 जर कट केले 84 मधून किती होतील बघा 68. आणि त्यानंतर त्या 68 मध्ये आपलं ते झाल्यानंतर हा 16 चा स्क्वेअर पुढे मांडा. 16 चा स्क्वेअर किती असतो रे 256. दोन डिजिट मध्ये लिहायचे मला फक्त. मग 56 तर लिहितो पण काय लिहिणार आहे की हा जो 2 असेल तो ऍज कॅरी म्हणून पुढे येईल. मग या 68 मध्ये तो ऍड करा तर 68 प्लस 2 दॅट इज 70. मग इथं आला बघा 70 झालं. मग एवढे इझी बघा. काही मांडा. हे झाले बघा तुमचे सगळे स्क्वेअर मांडलेले. हे कोणते होते जे 100 पेक्षा लहान नंबर. कोणते पण घ्या, काही अडचण नाहीये. कोणताही ट्रिक येणार नाही असं होणार नाही. प्रत्येक नंबरची ट्रिक येणार आहे. अजून कोणता एखादा दाखवायचं झालं तर 84 नंतर एखाद्या नंबरचा पार्ट घ्या तर 78 चा स्क्वेअर. 78 हा 100 पेक्षा कितीने कमी आहे. तर हा 22 ने कमी आहे म्हणजे -22 म्हणा. मग 22 यातून कट करून टाका. 78 मधून 2 गेला बघा मला वाटतं 6. 7 मधून 2 गेला 5. आणि 22 चा स्क्वेअर पुढे मांडा. 22 चा स्क्वेअर असतो बघा 484. दोन डिजिट मांडायचे 84 आणि 4 कॅरी म्हणून येईल पुढे. मग या 56 मध्ये ते 4 ऍड करा. तर आन्सर बघा 56 4 60 होऊन जाईल. मग इथं 60 करून टाका. झाला स्क्वेअर. मला वाटत नाही जास्त वेळ लागेल. 5 सेकंदात आन्सर येते बघा प्रत्येकाचं. पण हे स्क्वेअर 25 पर्यंत पार्ट असणं आवश्यक आहे. झालं. आता कोणते घेऊया. 100 पेक्षा लहान झालं तर 100 पेक्षा मोठे नंबर दाखवतो. बघा आता 100 पेक्षा पुढचे नंबर बघूया. समजा तुम्हाला स्क्वेअर विचारलाय 106. 106 चा स्क्वेअर हवाय. तर बघा हा जो नंबर आहे 100 पेक्षा कितीने जास्त आहे. तर हा जर तुम्ही बघितलं 6 ने जास्त, मी +6 म्हणेल 6 ने जास्त आहे. मग काय करा, हा 6 जास्त असेल तर 6 यामध्ये ऍड करायचे. प्लस म्हणजे की ऍड करायचं. 106 मध्ये 6 ऍड केले तर 112 112 होते. आणि या 6 चा स्क्वेअर पुढे मांडला. 6 चा स्क्वेअर असतो आपला बघा 36. जो याला ऍड करायला लिहून टाका. झाला स्क्वेअर 106 चा.
कोणताही हे आहे एकदम इझी ट्रिक आहे बघा, मजा येईल तुम्हाला एकदा जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला यामध्ये काहीच वाटणार नाही बघा. पण 112 चा स्क्वेअर पाहिजे मला. 112 म्हणत असाल 100 पेक्षा कितीने जास्त आहे, तर 12 ने जास्त आहे म्हणून प्लस 12 म्हणेल मी. मग 12 च्या मध्ये ऍड करा, 112 मध्ये 12 ऍड केले तर 124 होतील आणि या 12 चा स्क्वेअर पुढे मांडा. 12 चा स्क्वेअर किती असतो बघा, 144. पण लिहिताना दोन डिजिट मध्ये लिहायचं आहे तर 44 लिहा आणि एक इथं कॅरी म्हणजे हाचा म्हणून घ्या आणि त्याची ऍडिशन करा. 4 मध्ये एक ऍड केला तर 5 होईल बघा. झाला माझा स्क्वेअर पहा. म्हणजे तुम्ही नाही तर तुम्ही स्क्वेअर काढत असाल 112 जर तुम्ही काय करणार 112 गुणिले 112, एवढा वेळ नाही, 3 डिजिट दोन या मल्टिप्लाय करा, एक नाही करा, एवढा वेळ नाही आहे. तेव्हा मला एकदम मिनिमम टाइम मध्ये करायचं आपल्याला. समजा अजून मग आपल्याला कोणता पाहिजे, मी म्हटलं तर थोडा अवघडवाला घेऊ. चला अवघडवाला वगैरे काय नसते, 118 ट्रिक काम करते वर. ट्रिक वर किती तुम्ही स्पीड घेताय आता. 118 आहे, कितीने जास्त आहे 100 पेक्षा, 18 ने जास्त आहे. मग 18 ऍड करा यामध्ये, 118 मध्ये 18 ऍड केले तर 136 आणि 18 चा स्क्वेअर पुढे मांडा. 18 चा स्क्वेअर किती बघा, 324. हे 24 चे शेवटचे दोन डिजिट मध्ये लिहा 24 आणि 3 ॲज अ कॅरी. दोन डिजिट मध्ये लिहायचं म्हणून कॅरी पुढे मांडा. चला 6 मध्ये 3 ऍड केले तर मला वाटतं 9 होतील. झालं बघा माझं आन्सर. एवढी सोपी अशी ट्रिक होती बघा. तरी काही शंका वाटत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला हे सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी उपयुक्त ठरेल त्यासाठी मी ट्रिक आणली आहे. बरेच मुलं म्हणत होती की आम्हाला स्क्वेअर साठी काय ट्रिक असेल तर सांगा. तर म्हणून मागच्या पार्ट मध्ये आपण 25 ते 75 चे मध्ये स्क्वेअर घेतले, या पार्ट मध्ये 75 ते 125 मध्ये. अजून भरपूर सारे ट्रिक्स आहेत, एक एक मी अपलोड करत जातोय. आता काय करू आपण, रॅन्डमली एक दोन नंबर चला. आता रॅन्डमली आपण कोणते पण नंबर घेऊया, कोणते पण म्हणजे 75 125 मध्ये. आता तुम्हाला मी कमी वाले पण दाखवले, जास्त वाले पण दाखवलेले आहेत. समजा तुम्हाला विचारलं मला स्क्वेअर हवा आहे, चला 96 चा स्क्वेअर पाहिजे. तर 96 हा 100 पेक्षा किती कमी आहे, 4 ने कमी आहे, म्हणजे -4 म्हणायचं. आणि 4 मायनस करा 96 मधून, 96 मधून जर 4 गेले तर 92 होतील आणि 4 चा स्क्वेअर 16. झालं बघा उत्तर. कोणता पण मांडा रॅन्डमली. मी म्हटलं तुम्हाला मला स्क्वेअर पाहिजे 1 म्हणतो किती, 91 चा स्क्वेअर पाहिजे. 91 चा स्क्वेअर पाहिजे असेल तर 100 किती कमी आहे, 9 कमी आहे. तर 9 मायनस आहे म्हणून मग 9 कट करायला मग किती उरले 82 आणि 9 चा स्क्वेअर मध्ये मांडायचा 81. झाला. कोणता पाहिजे, मला स्क्वेअर पाहिजे समजा 124. बघा एकदम पुढे घेतला. 124 हा किती जास्त आहे 100 पेक्षा, 24 ने जास्त आहे. मग 24 त्यामध्ये ऍड करा, जास्त मध्ये ऍड. 124 मध्ये 24 ऍड केले तर मला तो 148 होईल. आणि 24 चा स्क्वेअर किती, तर 24 चा स्क्वेअर 576. तर 76 लिहा, 5 फक्त कॅरी म्हणून ऍड करा. मग या 8 मध्ये 5 148 मध्ये 5 जर ऍड केले तर 153 होतील. झाला माझा स्क्वेअर. एकदम अशी इझी ट्रिक होती बघा. आता तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक स्क्वेअर विचारतो तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर मी विचारलं तुम्हाला, मला स्क्वेअर हवाय की 97 चा स्क्वेअर काय, आणि अजून एक विचारलं तुम्हाला 104 चा स्क्वेअर काय. हे दोन स्क्वेअर जर ट्रिक कळाली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ट्रिक कशी वाटली ते नक्की सांगा. चला आता बघूया पुढच्या पार्ट मध्ये अजून एक नवीन ट्रिक घेऊन येईल स्क्वेअरची, तर ती पण आपल्या समोर मांडेल.